कडेपठारी देवदिवाळी, मार्तंड षडरात्रोत्सव म्हणजे 6 दिवसांचं श्री खंडोबांचं नवरात्र म्हणू शकता किंवा घटस्थापना म्हणू शकता. तर ती केलेली आहे आणि खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे. या 6 दिवसांमध्ये एकदा तरी तुम्ही जेजुरीला जाऊन यावं. आणि हे गट बसलेले आहेत माझ्याकडं आणि गुरूंच्या आज्ञेप्रमाणे त्यांनी जसं सांगितलं आहे त्याप्रमाणेच हे बसवलेले आहेत. तर नशीब लागतं आपल्या हातून काही ना काही सेवा घडायला, पण त्यासोबतही मार्गदर्शन लागतं. गुरूंशिवाय तुम्ही काहीही करू शकत नाही. आणि आज माझं 3 दिवसांचं श्री मार्तंड विजय या ग्रंथाचं पारायण संपूर्ण झालेलं आहे. माझं झालेलं आहे म्हणण्यापेक्षा ते गुरूंनी माझ्याकडून करून घेतलेलं आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सेवा सुरू आहे. येळकोट येळकोट, जय मल्हार, सदानंदाचा येळकोट, खंडेराव महाराज की जय. हे शेअर करण्याचं कारण की ज्यांना खरंच आवड आहे तर त्यांना थोडंसं काही ना काहीतरी यातून शिकता यावं किंवा हे गट कशा प्रकारचे असतात तर ते पाहता यावं. रेअरेस्ट म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे की जास्त करून गट नसतात कोणाकडे, तर आदल्या जन्मीचं काय असेल मला वाहनायचं एक थोडंफार कर्म की हे गट निदान ते बसवायची तरी किंवा ती सेवा करायची सुद्धा भाग्य मिळालं तर यातच खूप समाधान आहे. तर हा जेजुरीच्या दादांनी दिलेला श्री खंडोबांचा फोटो कडेपठारचा. तुम्हाला ज्याप्रमाणे सेवा करता येईल त्याप्रमाणे तुम्ही सेवा करू शकता. श्री खंडोबांची सहस्त्रनामावली आहे किंवा 108 नावं आहेत तर ती तुम्ही करू शकता, जप करू शकता. ओम नमो श्री मार्तंड भैरवाय नमः. पुन्हा तुम्ही मार्तंड विजय ग्रंथ करू शकता किंवा मल्हारी सप्तशती वाचू शकता. तुम्हाला जशी जमेल तशी सेवा करू शकता या 6 दिवसांमध्ये.